दिवस 10. आजचा आपला 10वा दिवस आहे. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवा. खूप इम्पॉर्टंट लेसन आहे आजचा हा ॲक्च्युली. कारण आपण आपल्या शरीराबद्दल पाहिजे तितकं प्रेम करत नाही. काहीतरी आपण त्याच्यामध्ये निगेटिव्ह बोलतच असतो. तर तेही आज आपण काढून टाकायचं आहे. वेदनांपासून मुक्ती मिळवा. आजचं प्रकरण हे वेदनाविषयी आहे. वेदना म्हणजे काय? त्या कुठून येतात? वेदना कशा निर्माण होतात? आणि त्या तुम्हाला काय सांगत असतात? आणि तुम्ही त्यातून काय शिकताय? हे सगळं आज आपल्याला पाहायचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण जवळजवळ रोजच वेदना किंवा आजार याच्या सोबत जगत असतो. कदाचित आपल्या जीवनाचा तो छोटा भाग असेल किंवा आजार आणि वेदनांनी खूप मोठा भाग व्यापला असेल. कसंही असू शकतं. तुम्ही थोड्या प्रमाणात काहीतरी दुखत असेल तुमचं, किंवा जास्त प्रमाणात पण असू शकेल. आज तुम्ही मिररवर्कचा उपयोग करून एक नवीन द्वार स्वतःसाठी उघडणार आहात. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवा. म्हणजे जिथं प्रेम आहे तिथं नकारात्मकता येणार नाही, मग तिथं वेदना येणारच नाहीत. म्हणजे त्या वेदनांपासून आपोआप आपण मुक्ती मिळवू, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला प्रेम द्यावं लागेल. वेदना कोणालाच नको असतात, पण जर तुम्हाला आजार वेदना असतील तर तुम्ही त्यापासून काय शिकू शकता? वेदना कुठून येतात? त्या तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतात? वेदना या शारीरिक किंवा मानसिक आजारांचा परिणाम असल्यामुळे हे स्पष्ट आहे की शरीर आणि मन दोन्हीही संवेदनाक्षम आहेत. आपल्या शरीरामध्ये ज्या वेदना होतात त्याचा आपल्याला इथं त्रास होतच असतो ना. का शरीरामध्ये होते म्हणून फक्त शरीरालाच त्याचा त्रास होतो असं नाही आहे. इथं पण त्याचा त्रास होत असतो. इथं जे काही त्रास झालं की मग इथं पण त्याचा परिणाम होत असतो. तर दोन्हीही संवेदनाक्षम आहेत आणि दोन्हींनाही तितकाच इम्पॉर्टंट दिला गेला पाहिजे. पण आपण तितका इम्पॉर्टंट देत नाही. आता कुठं आपल्याला थोडंसं शरीराचा जसा व्यायाम करतो तसाही मनाचा सुद्धा व्यायाम असतो, हे आत्ता आपल्याला कळलं. ह्याच्यासाठी आपण कधी मनाचा व्यायाम केलेलाच नाही आहे. त्याला कधी प्रेम केलेलंच नाही, त्याला कधी समजून घेतलेलंच नाही. त्याला जे चांगलं वाटतं, ते छान वाटतं, ते कधी करण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे. तर हे आज आपण करणार आहोत. नुकतंच मी याविषयीचं एक छान उदाहरण पाहिलं. 2 लहान मुली बागेत खेळत होत्या. बघा, हे उदाहरण लक्ष द्या, ऐका. म्हणजे खेळताना लक्षात येईल तुम्हाला. खेळता खेळताच त्यातील एका छोटीने हात उचलला दुसऱ्या मुलीच्या खांद्यावर चापटी मारण्यासाठी. पण तिचा स्पर्शही होण्याआधी दुसरीनं रडव्या चेहऱ्यानं एकदम म्हटलं, होय आई गं. म्हणजे अजून तिने मारलंही नाहीये, फक्त तिने असा हात उगारला तर ती कसं लगेच अशी. म्हणजे इथं काय केलं आपण? पहिलीनं आश्चर्याने दुसरीकडं पाहिलं आणि म्हटलं, अगं तू असं का ओरडलीस? मी तर तुला अजून स्पर्शही केला नाही. तर दुसरीनं चटकन सांगितलं, मला माहीत होतं तू मारल्यावर मला खूप दुखणार आहे. म्हणजे बॉडी ॲक्शन आधीच करते. बघितल्याबरोबर ॲक्शन होते. वीज जरी चमकत असेल तर नुसतं त्याचा प्रकाश दिसला तरी आपण असं करतो, घाबरतो. तर ॲक्शन ही
पटकन होत असते आपल्या बॉडीची. तर इथं अजून तिने तिला चापटी मारलीही नव्हती, नुसतं हात उगारला होता, तर तिने लगेच म्हटलं आई ग, म्हणजे लागल्यासारखं ती म्हटली. तर मग ती म्हटली मी अजून मारलं पण नाही, तू अशी का म्हणली? ती म्हणली मला माहीत आहे की तू चापटी मारल्यानंतर मला दुखणार आहे, मला लागणार आहे. तर आपलं शरीर जगातील इतर सर्व गोष्टींप्रमाणेच एक आरसा आहे. आपल्या विचारांचा, अंतर्मनातील दृढ विश्वासांचा. कारण ते कुठंतरी आतमध्ये बसलेला आहे विश्वास, बिलीफ घट्ट, की कुणीतरी मारलं की लागतं. कारण त्याचा अनुभव आधी घेतलेला आहे आपण. त्यामुळं बॉडी लगेच ॲक्ट करते त्या पद्धतीने. आपलं शरीर नेहमीच आपल्याशी बोलत असतं. तुम्ही ते ऐकण्यासाठी थोडा वेळ मात्र काढला पाहिजे. माझा असा ठाम विश्वास आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक वेदना आणि आजार आपणच स्वतः निर्माण करत असतो. ह्या एका वाक्यावर लेखिकेने जे लिहिलेलं आहे आधीचं पुस्तक यू कॅन हील युअर लाईफ, आणि जे आपण पहिली मूवी बघितली त्यांची, सगळ्यात आधी मी तुम्हाला जी मूवी पाठवली होती, त्या सगळ्या मूवीचं जे सारांश आहे ते हे एक वाक्य आहे की आपले विचारच आपल्या वेदना बनवत असतात. असा माझा ठाम विश्वास आहे की शरीरातील प्रत्येक वेदना आणि आजार हे आपणच, म्हणजे आपले विचारच निर्माण करत असतात. आपल्या मनात आलेल्या प्रत्येक विचाराला आणि आपण बोललेल्या प्रत्येक शब्दाला आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी प्रतिसाद दर्शवित असतात. जे काही आपण बोलतोय त्याच्याबद्दल त्याला ते प्रतिक्रिया देत असतात. म्हणजे मिररमध्ये जसं तुम्ही करताय तसं तुम्हाला दिसतं, तसं परत मिळतं तुम्हाला. तसंच बॉडीमध्ये सुद्धा इथून जे जातंय तेच ते मिळतंय तुम्हाला. आपण काहीही केले, कसेही वागलो तरीही शरीर बिचारं जास्तीत जास्त स्वस्थ आणि निरोगी राहण्याचाच प्रयत्न करीत असतं. एखादी जखम झाली आपल्याला इथं, तर ती जखम आपण सारखं सारखं त्याला बघत नाही बसत. ते शरीर आपोआप बरं करत असतं. तसंच मनातली जखम सुद्धा हे वेळेप्रमाणे, म्हणतो ना वेळ त्याच्यावर औषध असतं, तर ती वेळ निघून गेली की आपोआप ते थोडं कमी 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 होत जाते. म्हणजे हे पूर्ण शरीर, हे मन आपोआप ते कमी करण्याचा प्रयत्न करत असतं. पण ते जर आपणच त्याला सारखं सारखं घेऊन बसलो तर ते आपण वाढवत असतो. त्याला सोडून देता आलं पाहिजे आपल्याला. मात्र आरोग्याला घातक अन्न आणि विचार यांचा आपल्या शरीरावर अत्याचार सुरू झाला की त्यामुळे मन आणि शरीर अस्वस्थ, बेचैन होऊन आजारांना बळी पडतं. शरीर स्वस्थ आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपणच त्यांना घातक अन्न, म्हणजे जे आपण आत जेवतोय ते, आणि हे विचार दोन्हीही इम्पॉर्टंट आहे. ते जर आपण खराब देत असू, ते जर आपण निगेटिव्ह देत असू खाण्यामध्ये आपलं, ठीक आहे आपण आजकाल तसं बऱ्यापैकी आता लक्षपूर्वक खातो, पण कधी मग ते अति होतं. बाहेर गेलं की वेगळं खाल्लं जातं, अति खाल्लं जातं. ते पण एक प्रकारचा अत्याचारच आहे. ते तसं झालं तर मात्र ते शरीर अस्वस्थ होतं, बेचैन होतं आणि आजाराला बळी पडतं. वेदना आपल्याकडे अनेक स्वरूपाने येतात. आता वेदना कसल्या कसल्या प्रकारच्या असतात दोन्ही इथं
शारीरिक आणि मानसिक दोन्हीचा विचार करायचा आपल्याला इथं. पहिल्यांदा त्यांनी शारीरिक सांगितले. वेदना आपल्याकडे अनेक स्वरूपात येतात. दुखावणारा असतो, ओरखडा, मुकामार किंवा सूज, निद्रानाश, खरचटणे, पोटात गुडगुड होणे, एखादा आजार, अस्वस्थपणा किंवा चिंता. या सगळ्या गोष्टी आपल्याला काही सांगू इच्छितात. वेदना हे शरीराने दर्शवलेलं लाल निशाण असतं. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट दुखतीये किंवा शरीर काहीतरी सांगतंय तुम्हाला की आज तुला बरं वाटत नाहीये, आज काहीतरी आहे, तर त्याच्याकडे लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. शरीर वेदनांच्या माध्यमातून आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छितं. हा असतो त्याचा शेवटचा प्रयत्न, आपल्याला सांगण्याचा की आपल्या शरीरात काहीतरी समस्या. आपल्याला जेव्हा वेदना होतात तेव्हा आपण काय करतो? सर्वसाधारणपणे आपण जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि काहीतरी औषध घेतो. आणि हे करताना आपण आपल्या शरीराला सांगतो, गप्प बस, मला तुझं इतर काहीही ऐकायचं नाही. तुमचं शरीर बिचारं थोडा वेळ गप्प बसतं, पण पुन्हा कुजबूज सुरू होते. यावेळी ती जर मोठ्या आवाजात, मोठ्या प्रमाणात असते. कल्पना करा, तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगू इच्छिताय, पण तो किंवा ती काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. मग तुम्ही काय करता? जरा मोठ्याने पुन्हा सांगता, ओके? तरीही ती ऐकून घेत नाही. तर मग तुम्ही काय करता? वैतागून जाता किंवा तिथून निघून जाता किंवा दुखावले जाता आणि परत त्याला सांगायला तुम्ही जात नाही. म्हणजे इथं काय होतं की प्रेमाचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा संवाद संपून जातो. त्या शरीराला तुम्ही प्रेमाने समजूनच नाही घेताय, तर ते नंतर ते शरीर तुम्हाला सांगायचं बंद करतं. मग तुम्हाला वाटतं मला हे होत होतं, मला कळलंच नाही, मला असं होत होतं पण माझ्या लक्षातच नाही आलं, मी लक्ष द्यायला पाहिजे होतं तेव्हा. हे वाक्य आपण का बोलतो? कारण त्या शरीरावरती आपलं पाहिजे तितकं प्रेम नाही आणि त्याच्याकडं लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही किंवा समजून घ्यायला आपल्याला समजत नाही. त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपल्याला ते कळत नाही. तर इथून पुढं जे काही आपलं शरीर बोलतंय त्याला समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. कधी कधी लोकांना आजारी पडायला आवडतं किंवा आजारी पडायची त्यांची इच्छाच असते, कारण आपल्या समाजात वेदना आणि आजार हा न आवडणारी परिस्थिती किंवा जबाबदारी टाळण्याचा सोयीस्कर मार्ग समजला जातो. किंवा एखाद्या मुलाला जर आज शाळेत जायचं नसेल, काहीतरी सर त्याला पनिशमेंट करणार असतील आणि त्याला शाळेत जायचं नाही, तर तो काय म्हणतो आईला बाबांना? नाही आई बाबा, आज माझं पोटच दुखतंय, आज मला असंच होतंय, मला आज तसंच होतंय. मग रडेल, मग हे करेल, नाही जायचं मला शाळेत, नाही जायचं मला शाळेत. म्हणजे हे काय करतोय आपण? हे आपण सोय करतोय आपली त्याच्यापासून वाचण्याची. की सर मारतील, सर वर्गामध्ये सगळ्यांच्या समोर अपमान करतील, हे प्रकारची भीती असते आपल्या मनामध्ये. ते टाळण्यासाठी आपल्याला आनंद, त्या दिवशीचा आनंद, ते न होणं म्हणजे त्या दिवशीचा आनंद उपभोगण्यासाठी आपण हे करतो. पण मग तशीच ते जे तुम्ही देताय ते तशीच सवय तुम्हाला लागते आणि त्या बॉडीलाही लागते. मग ते तुम्हाला सांगणं बंद करते, कारण तुम्ही त्याचं ऐकतच नाही. एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं जर आपल्याला जड जात असेल तर आपण नाही म्हणता येईल असा एखादा आजार शोधतो.
काहीतरी असं हुडकून काढतो आपण की आपल्याला त्या गोष्टीसाठी नाही म्हणता येईल. पण तरीही कधी ना कधी काय चाललंय, काय घडतंय याकडे लक्ष द्यावंच लागतं. मग ती एज येते आपली 30, 40, 50ची, की त्यावेळेस पर्यायच राहत नाही, आपल्याला तिकडं लक्ष द्यावंच लागतं. कारण मग गुडघे दुखतायत, मग हे दुखतंय, मग ते दुखतंय, मग असं होतंय, मग तसं होतंय, हे व्हायला लागतं आपल्याला. तर तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय, तुमच्याशी काय बोलू इच्छिते, इकडे लक्ष देऊन ऐकण्यासाठी वेळ काढा. कारण तुमच्या शरीराला निरोगी राहण्याची इच्छा असते, तसा ते आटोकाट प्रयत्नही करत असतं. आणि निरोगी राहण्यासाठी तुमच्या सहकार्याची त्या शरीराला गरज असते. ठीक आहे, खूप थकायला झालंय तर त्याला दुपारी किंवा रात्री चांगली झोप इम्पॉर्टंट असते. जर ते तुम्ही नाही दिलं तर ते थकतं. जसं आपलं बॉडी थकत असते तसं आपलं माइंडही थकत असतं. ह्या गोष्टींकडंही इथून पुढं लक्ष द्यायचं. फक्त आपण बॉडी थकते याच कन्सेप्टवर थांबलोय. ॲक्च्युली हे तर आहेच, पण माइंडसुद्धा थकत असतं. माइंड कधी थकत असतं, जेव्हा तुम्ही त्याला सारखे सारखे निगेटिव्ह विचार देताय. जेव्हा सारखं सारखं निगेटिव्ह विचार देताय त्या माइंडला, तर ते माइंड पण थकत असतं. कारण त्याला ते आवडत नसतात. त्याला चांगले विचार करायला छान वाटत असतं, ते आनंदी होत असतं चांगले विचार करून. पण तुम्ही काय करत असताय, तेच 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 निगेटिव्ह विचार त्याला देत असताय. मग ते थकत असतं त्याच्यामुळं. मग तुम्हाला असं वाटतं की मग तेच तेच विचार करून मग BP वाढलाय, मग मला जास्त भूक लागतीये, मग भूक लागली की मग जास्त झोप येतीये. हे सगळं त्याला कनेक्टेड आहेत. आणि ह्या सगळ्याचं रूट काय आहे, निगेटिव्ह विचार. म्हणजे तुम्हाला जसं तुमचं शरीर काम करून थकत असतं, तसं मनही तुमचं थकत असतं निगेटिव्ह विचार करून, तेच तेच विचार करून. त्याच्यामुळं तिकडंही लक्ष द्यायचं आहे आणि इकडंही लक्ष द्यायचं आहे. दोन्हीकडं लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. आपल्याला फक्त शरीरच नाही बघायचं, आपल्याला मनही बघायचं आहे. दोन्हीकडं लक्ष देणं जरुरी आहे. तर तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतंय, तुमच्याशी काय बोलू इच्छिते, इकडे लक्ष देऊन ऐकण्यासाठी थोडा वेळ काढा. कारण तुमच्या शरीराला निरोगी राहण्याची इच्छा असते आणि ते आटोकाट प्रयत्नही करत असतं. आणि त्याला तुमच्या सहकार्याची गरज असते. एखाद्या शिक्षकाप्रमाणे तुम्हाला असलेल्या प्रत्येक आजाराचा, तुम्हाला होणाऱ्या प्रत्येक वेदनेचा विचार करा. तुमचं देहभान, जाणीव यात काहीतरी चुकीची कल्पना आहे, चुकीचा विचार आहे किंवा चुकीची मानसिकता आहे. तुमचा एखादा विश्वास, म्हणणं, कोणताही विश्वास असेल किंवा एखादं काहीतरी म्हणणं असेल तुम्हाला की नाही मला असंच वाटतं, हे मी असंच म्हणणार, म्हणजे मी असंच म्हणते, हे असं काहीतरी असू शकतं. किंवा एखादी कृती असते, मी असं करणार म्हणजे असंच करणार, मला हेच माहीत आहे, मला दुसरी कृती, या गोष्टीसाठी दुसरं काय करायचं मला काही माहीत नाही, मी हेच करणार. किंवा विचार किंवा भावना या तुमच्या अंतिम हिताच्या नाहीत. म्हणजे हे जे काही निगेटिव्ह आपण घेऊन आहोत हे काही तुमच्या हिताचं नाही आहे. माझ्यासमोर नेहमी असं मानसचित्र तरंगत असतं. माझं शरीर मला सांगतंय कृपया लक्ष दे. तर तुम्ही आजपासून त्या शरीराला सांगायचं आहे की मी तुझ्याकडं लक्ष देते. जेव्हा तुम्ही वेदना आणि शरीरामागील मनस्थिती शोधून काढता, तेव्हा नक्कीच तुमच्यासाठी ती संधी असते. आजारामागील मनस्थिती मिरर वर्क करून बदलण्याची आणि आजारांपासून मुक्त होण्याची आहे. कारण लेखिकेने हे करून बघितलंय. त्यांना जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा ठीक औषधं तर आपल्याला घ्यावी लागतात, पण विचारांनी त्यांनी
तो लवकरात लवकर बरा केला. म्हणून त्या आज जगाला सांगत आहेत की तुमचे विचार बदला. तुमच्या ज्या काही वेदना आहेत बॉडीमध्ये त्या तुमच्या नकारात्मक विचारांमुळे आहे. आणि यू कॅन हील युअर लाईफमध्ये त्यांनी तुम्हाला कोणत्या वेदना आहेत किंवा कोणते आजार आहेत तुम्हाला, त्या आजारांप्रमाणे त्यांनी ते थिंकिंग बदलायला सांगितलेलं आपल्याला. म्हणजे एखादा आजार असेल तुम्हाला, BP असेल किंवा काही असेल, तर ते प्रत्येक आजार बदलायचं त्यांनी सांगितलं. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एखादे आता बोटांसाठी असेल किंवा एक मिनिट, आता इथं आहे बघा, थायरॉईडसाठी आहे. थायरॉईडसाठी हे आहे की तुम्ही कुठंतरी आतमध्ये अपमान, मला जे हवं आहे ते मला करता आलेलं नाही आणि मला अशी संधीच कधी मिळेल का नाही माहीत नाही, असा जो विचार तुम्ही लहानपणापासून घेऊन बसलाय, त्याच्यामुळं लेखिका म्हणतात की तुम्हाला थायरॉईड होऊ शकतो. तर तो विचार जो बसलाय ते काढून टाकण्यासाठी काय विचार दिलाय त्यांनी, की मी माझ्या इच्छेप्रमाणे मी काहीही करू शकते. हा विचार त्या पहिल्या विचाराला रिप्लेस करायचा आहे की माझ्या इच्छेप्रमाणे मी काहीही करू शकते किंवा मी करून बघण्याचा प्रयत्न करू शकते. मी हे करू शकते. जेव्हा तुम्ही म्हणाल तर तेव्हा तुम्हाला पर्याय येते. कारण तो जो आहे तो ह्या भावनेमुळं झालेला आहे की मला काही करता येत नाही, मला कोणी बोलू देत नाही, मला काही आयुष्यामध्ये जमेल का नाही माहीत नाही. हे जे आहे हे एका रात्रीत होत नसतं. हे लहानपणापासून कुठंतरी आपल्या आतमध्ये बसलेलं असतं. आपल्या आईवडिलांनी ते करू दिलेलं नसतं जे आपल्या करायची इच्छा असते. ते विचार कुठंतरी आपल्या शरीरावरती हावी होतात आणि त्यामुळं ते आजार निर्माण होतात. तर त्याच्यासाठी हा विचार आहे थायरॉईडसाठी की माझ्या इच्छेप्रमाणे मी काहीही करू शकते. तर इथं प्रत्येक आजारासाठी लेखिकेने त्या आजाराचं सकारात्मक, म्हणजे ते आजार कोणत्या विचारांनी होतात आणि त्या विचारांना सकारात्मक कसं करायचं आपण तेही सांगितलं. तर हाडांच्या समस्या असतील, कारण हाडांच्या समस्या असतील तर हाड हे कसं आपला आधार आहे, म्हणजे स्ट्रॉंगनेस येतो ना हाडाने. तर आपल्याला काय होतं की कुठंतरी आपल्याला म्हणजे तितका सपोर्ट मिळत नाही, आधार मिळत नाही, असं आपल्याला कुठून तरी लहानपणापासून वाटत असेल. तर त्याच्यामुळं हाडांमध्ये आजार निर्माण होतात. आणि त्याचं अफर्मेशन काय करायचं आपल्याला ते ओळखायचं आहे. तर मी आज तुम्हाला सगळ्यांना हे सांगेन की तुम्हाला जे काही वाटतंय, जे काही तुमच्या शरीरातल्या तुमच्या वेदना आहेत त्या तुम्ही मला लिहून पाठवा. त्याच्यासाठीचे जे अफर्मेशन आहे ते मी तुम्हाला लिहून पाठवते. तर तुमच्याजवळ पुस्तक असेल तर तुम्ही त्या पुस्तकात बघा, नसेल पुस्तकात तर तुम्ही मला पाठवा. आणि हे काम करतं. कारण मग ह्याला अफर्मेशन कसं द्यायचं आपण, माझा आधार भक्कम आहे, मी ताकदवान आहे. म्हणजे मला जो आधार आहे तो आधार मला भक्कम आहे आणि मी स्ट्रॉंग आहे, मी ताकदवर आहे. या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. आणि माझ्या लाईफमधलं एक्झाम्पल मी तुम्हाला याच्या आधीही सांगितलं. ॲक्च्युली हे बुक मला सगळ्यात आधी प्राची मॅमनीच सांगितलं होतं, यू कॅन हील युअर लाईफ. मी आज त्यावेळेस त्या फक्त म्हणाल त्याच्यामध्ये सगळे आजार आणि जे विचार असतात त्याच्यामुळे ते आजार होतात. तर माझा जे विचार होता की मला कुणाचा आधार नाही, ॲज अ मूल नाही आहे म्हणून मला असं ते
कुठंतरी आतमध्ये माझ्या बसलं होतं की मला कुणाचा आधार नाही, मग म्हणजे म्हातारपण झाल्यावर कोण बघणार, काहीतरी तर ते आतमध्ये कुठंतरी बसलं होतं. त्याच्यामुळं काय होतं, मला बॅक पेन, मला पाठीचा त्रास सुरू झाला. किती दिवस होतं हे, मला कमीत कमी 3 वर्ष होतं हे चाललेलं. त्याचं उत्तरच मिळेना. ज्या दिवशी मग प्राची मॅमनी सांगितलं त्या दिवशी मी खरंच विचार केला की हे आहे, बरोबर आहे. मला कुठंतरी ते जाणवलं, म्हणजे माझ्या लक्षात आलं की कारण आपण मॅजिक करतोय, ह्या युनिवर्सवर आपला विश्वास आहे. त्याच्यामुळं जेव्हा समोरच्याकडून एखादी गोष्ट येते तर याचा अर्थ असा असतो की ते युनिवर्स आपल्याला सांगतंय. ते संकेत आपण समजण्याचे असतात. त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी ते बुक मागवलं लगेच. आणि त्या बुक बरोबर मला ॲक्च्युली मिरर वर्क खूप दिवसाचं माहीत होतं, पण मला ते मी तितकं बघितलं नाही की ते नेमकं लेखिका कोण आहे किंवा काय आहे त्याच्यामध्ये, ते मला इतकं माहीत नव्हतं. पण जेव्हा मी यू कॅन हील युअर लाईफ बुक मागवण्यासाठी बघितलं अमेझॉनवर, तर त्याच्यासोबत हे बुक होतं. कोणतं, मिररवर. आणि तो दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये होता आणि थोडेफार म्हणजे कमी रेटमध्ये होतं. ती दोन्ही बुकचं कॉम्बिनेशन होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, मागून तरी बघूया. म्हणजे तेव्हा मला मिरर वर्कमध्ये काय आहे काहीही माहीत नव्हतं. फक्त मी यू कॅन हील युअर लाईफ बुक मागवत होते. त्याच्यासोबत मला मिरर वर्क आलं, दोन्ही आलं. मी ते दोन्ही वाचले आणि त्या दिवशीपासून मी माझं विचार बदलला. मला सर्वांचा आधार आहे, मला या विश्वाचा आधार आहे, मला युनिवर्सचा आधार आहे. माझ्याशी जितके लोक जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचा आधार मला आहे. हा जेव्हा थॉट मी सुरू केला आणि त्याच्यानंतर कृतज्ञतेची शक्ती दिली, त्याच्यानंतर मला 3च दिवसात फिजिओथेरपी मिळाली. आणि त्या फिजिओथेरपिस्टकडून मी 10 दिवस फक्त फिजिओथेरपी घेतली. त्याच्यानंतर माझा बॅक पेन पूर्ण कमी झाला. म्हणजे मला त्यावेळेस असं हे वाटत होतं की आता मी हे क्लासेस तरी घेऊ शकेन का नाही, पण युनिवर्सनी मला हे दिलेलं आहे, युनिवर्सनी मला हे सांगितलं आहे की तुला हे करायचं आहे. मग त्याच्यामुळे त्यांनी आपोआप मला ते सोल्युशन दिलं की तुला हे करायचं, हे करायचं, हे कर. आणि 10-15 दिवसानंतरच मला बॅक पेन पूर्ण गेला. म्हणजे की मला बॅक पेन आहे आत्ता की होता हे सुद्धा मला आता आठवत नाही. त्यामुळे आरामात मी सेशन घेऊ शकते. आता मॅडमचे जे RPTSचे माझे सेशन झाले, सोमवार मंगळवार खूप बिझी असते मला, सकाळचा, दुपारचा, संध्याकाळचा, म्हणजे दिवसातले मी एकेका दिवसात 3 सेशन घेते आता. कशामुळं होतं हे, तर ते एक शक्ती आपल्याला जी दिलेली आहे ती शक्ती आपणच ओळखली पाहिजे. तर तुम्हाला जे काही आजार आहेत किंवा ज्या काही वेदना होत असतील बॉडीमध्ये, तर त्या तुम्ही, थँक्यू सो मच प्राची मॅडमने ते सांगितलं म्हणून मिरर वर्कही माझ्या लाईफमध्ये आलं असं म्हणलं तरी चालेल. तर ह्या पद्धतीने कोणती गोष्ट कधी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवेल, तुम्ही बदल होण्यासाठी तयार पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्ही बदलू शकाल, तरच तुमच्या लाईफमध्ये बदल होऊ शकतो. तर तुम्हाला जे काही हे असतील ते तुम्ही पाठवा मला, मी तुम्हाला लिहून देईन. चला, तर मग इथं हे संपलेलं आहे. आता आपल्याला मिरर वर्कच्या आधीची स्वयंसूचना घ्यायची. चला, स्वयंसूचना. माझं माझ्या शरीरावर प्रेम आहे. सगळ्यांनी म्हणायचं आहे माझ्यासोबत. मी माझ्या शरीराला उच्चतम निरोगी अवस्था प्राप्त करून देऊ इच्छिते आणि त्यासाठी प्रत्येक पातळीवर जे काही करण्याची गरज आहे ते मी सर्व करू इच्छिते. थँक्यू स्मिता मॅम. चला, दुसऱ्यांदा. माझं माझ्या शरीरावर प्रेम आहे. मी माझ्या शरीराला उच्चतम निरोगी अवस्था प्राप्त करून देऊ इच्छिते आणि त्यासाठी प्रत्येक पातळीवर जे काही करण्याची गरज आहे
ते मी करू इच्छिते किंवा करू शकते.